गुरुदेव दत्त. देहाची स्थिती ही उत्तम होण्यासाठी आपल्याजवळ खऱ्या अर्थाने विश्वास, सुख, भक्ती, प्रकाश, ज्ञान, स्मृती, स्मरण, योग, गती, विवेकी. विवेकाची जागृती असली पाहिजे. परमार्थ करत असतो ना तेव्हा आपण विवेक आपला जागृत असतो. विवेक हा फार महत्त्वाची गोष्ट आहे परमार्थामध्ये. मी करतो हे काय करतो, कसं करतो, हे सोला सो आपण तपासलं पाहिजे. आपण तपासत नाही, करत असतो. त्याच्यासाठी विश्वास, सो, भक्ती, प्रकाश, ज्ञान, स्मृती. प्रकाशाची ज्ञानमूर्ती झाली पाहिजे. मी कोणाचा आहे? मी हम ब्रह्माचे आहे. मी तोच तत्व आहे, त्या तत्वास्वरूप आहे. देवाला काही लागत नाही, फूल, फळ, पुष्प काही लागत नाही. आपल्या भाव आणि आपल्या भावना त्या करायला लावतात. नाही केलं तर देव रागावत नाही. देवाला लागतो तो भाव. तुमची फुलं ही कोमजून जातात, पण भाव कोमजला नाही पाहिजे. म्हणून श्रद्धा, विश्वास, सो, भक्ती, प्रकाश, ज्ञान, स्मृती, स्मरण, योग, गती. स्मरणात योग गती पाहिजे, चांगली गती पाहिजे. विवेकी, विवेक शुद्धीने विचार केला पाहिजे. कमी करतो ते काय करतो, कसा करतो, याची समज आपल्याला उत्तमरित्या येणं म्हणजे देहाशी स्थिती. देहाला काय लागते? देहातच आपण त्या परमात्म्याला पाहिलं पाहिजे. देहामध्येच सर्व आहे. त्या देहाला त्या कृतीने घडवलं पाहिजे. त्या देहामध्ये दर्शन करता आलं पाहिजे. ती खरी देहस्थिती. लोक अनेक सांगतात योग करा, साधना करा. आम्ही सांगत नाही करू नका, असं करायला पाहिजे. पण त्याची देहाची खरी समज येणं ही उत्तम भक्ती आहे. परमार्थ काय? परमार्थ हा खरा तुमच्या कृतीत दिसला पाहिजे, तुमच्या आचरणात दिसला पाहिजे, तुमच्या व्यवहारात दिसला पाहिजे. तो खरा परमार्थ. परमार्थामध्ये देव साक्षी ठेवता आला पाहिजे. संसारात आपण देव साक्षी ठेवता आला पाहिजे. आणि देव जरी साक्षी ठेवला त्याच्यात कधीच खोटेपणा येत नाही. मग खोटेपणा येऊ नये म्हणून काय असतं पाहिजे? श्रद्धा, भक्ती, विश्वास, सो, भक्ती. माझा विश्वास आहे, मला देणारा तो, करणारा तो, सगळं माझ्यात ताकद देणारा तो आहे. मला काय कोणाकडे मागायचं? हा भाव ठेवून आपण खऱ्या अर्थाने जगलं पाहिजे. आणि त्या विचाराने देहाची स्थिती तशी ठेवता आली पाहिजे. गुरुदेव दत्त.